तर आता आपण पाहणार आहोत वाक्याचे भाग, उद्देश आणि विधेय. तर आता हे पहा, कोणतंही वाक्य घ्या, बघा कोणतेही वाक्य घ्या, या वाक्यामध्ये कोणाबद्दल तरी काहीतरी सांगितलेलं असतं आणि बघा कोणाबद्दल तरी व काहीतरी सांगितलेले असते, त्यानुसार वाक्याचे दोन भाग पडतात, एक म्हणजे उद्देश आणि दुसरा म्हणजे विधेय. आता यामध्ये उद्देश कोणता असतो आणि विधेय कोणतं असतं हे आपण काय करणार आहोत, एक एक करून पाहणार आहोत. बघा ज्याच्याविषयी काय सांगितलेलं आहे ते काय असतं, उद्देश असतो. या वाक्यामध्ये क्रियापद ओळखायचं आणि त्यावरून क्रिया करणारा कोणही हे शोधायचं, आणि जो क्रिया करणारा आहे तो उद्देश असतो आणि बाकीचा उरलेला भाग हा विधेय असतो. क्रिया करणारा उद्देश, बाकी उरलेला भाग विधेय असतो. वाक्यातील ज्यावेळेस आपल्याला उद्देश शोधायचा आहे त्यावेळेस काय करायचं, क्रियापदाला कोण, कोणी यासारखे प्रश्न काय करायचे, विचारायचे. उदाहरण पाहूया. हे उदाहरण आहे बघा, कोंबडा पहाटे आरवतो. आता मगाशी आपण म्हटलं की कोण, कोणी असे प्रश्न विचारावे. या ठिकाणी क्रियापद कोणतं हे अगोदर काय करायचं, पाहायचं. क्रिया करणारा कोण आहे हे पाहायचं, तो क्रिया करणार आहे. त्याच्यावरून आपण काय करायचं, उद्देश ओळखायचा आहे. आरवतो क्रियापद आहे, तर प्रश्न विचारू, कोण आरवतोय, कोण आरवतो, तर कोंबडा आरवतो. म्हणून या वाक्यातील कोंबडा, कोंबडा हे काय आहे, उद्देश आहे आणि बाकी सर्व भाग हा विधेय आहे. हे वाक्य आहे, सुट्टीत आम्ही सहलीला जाणार आहोत. प्रश्न विचारू, कोण जाणार आहे, कोण जाणार आहे. मगाशी आपण काय म्हटलं, कोण, कोणी असे प्रश्न विचारायचे. कोण जाणार आहे, आम्ही. कोण जाणार आहे, आम्ही. म्हणून आम्ही हे काय आहे, उद्देश आहे, बाकीचे विधेय असते. बघा आपण पाहूया विधेय. वाक्यामध्ये उद्देश असतो नी, या उद्देशाबद्दल काहीतरी सांगितलेलं असतं, त्यास विधेय म्हटलं जातं. उद्देशाबद्दल सांगितलेली सर्व माहिती ही काय असते, विधेय असते. या वाक्यात बघा, टोमॅटो लाल असते. टोमॅटो हा काय आहे, उद्देश आहे. टोमॅटो काय आहे, उद्देश आहे. आणि या उद्देशाबद्दल लाल असते, लाल असते असे विधान केलेले आहे. बरोबर, लाल असते असं विधान केलेलं आहे. म्हणून लाल असते हे काय झालं, या वाक्यातील विधेय झालं. म्हणजे उद्देशाबद्दल जे काही विधान केलं जातं, जी काही माहिती सांगितली जाते त्याला विधेय असं म्हटलं जातं. हे वाक्य आणि या वाक्यातील उद्देश आपल्याला काय करायचा, या ठिकाणी लिहायचा. आता या वाक्यातील उद्देश ओळखायचा. काय करायचं, मुले खेळायला बाहेर पडली. बाहेर पडण्याची क्रिया झाली. मग बाहेर कोण पडली, बाहेर कोण पडली, मुले पडली. कोण पडली, मुले. या ठिकाणी काय सांगितलंय, मुले बाहेर पडली. म्हणून याच्यातील उद्देश काय आहे, मुले हा उद्देश आहे.
क्रियापदाला आपण मगाशी म्हटलं कोण, कोणी असे प्रश्न विचारायचे. मग खेळण्याची क्रिया झाली, बाहेर पडण्याची क्रिया झाली. मग बाहेर पडण्याची ज्यावेळेस क्रिया झाली त्यावेळेस आपण विचारू कोण बाहेर पडली, तर मुले बाहेर पडली. हे काय झाला, याच्यातील उद्देश झाला. हे वाक्य पक्षी रोज पहाटे किलबिल करतात आणि याच्यातलं आपल्याला विधेय ओळखायचं आहे. तर विधेय म्हणजे काय, की उद्देशाबद्दल सांगितलेली सर्व माहिती असते, की उद्देशाबद्दल काहीतरी सांगितलेलं. मग आपण नेमकं उद्देश बाजूला काढू, उद्देश बाजूला काढू. मग उद्देश कसा ओळखायचा, आपण मग अशी सांगितलं होतं की प्रश्न विचारायचा. किलबिल पहाटे किलबिल करतात. कोण पहाटे किलबिल करतंय, पक्षी. पक्षी काय करतात, किलबिल करतात. म्हणून ते काय झालं, उद्देश झाला. बाकीची सर्व माहिती रोज पहाटे किलबिल करतात, ही माहिती उद्देशाबद्दल सांगितलेली आहे. म्हणून याचं विधेय झालं रोज पहाटे किलबिल करतात. हे काय झालं, याचं विधेय झालं. अशा पद्धतीनं उद्देश आणि विधेय हा सोपा घटक आपण समजून घ्यायचा आणि त्यावरील आधारित प्रश्न अचूकपणे सोडवायचे आहेत.